श्री देवी महात्म्य कथा अध्याय 6 धूम्रलोचन वध। जी नागराजाच्या आसनावर बसली आहे, नागाच्या फण्यावरील शोभून दिसणाऱ्या रत्नहाराने जिचा देह शोभून दिसत आहे, जिची कांती सूर्यासारखी आहे, 3 नेत्रांनी जी सुंदर दिसती आहे, जिने आपल्या हातात माला, कुंभ, कपाल व कमल धारण केले आहे, जिच्या मस्तकावर अर्धचंद्राचा मुकुट शोभून दिसतो आहे, त्या सर्वज्ञेश्वरी भैरवाच्या मांडीवर निवास करणाऱ्या पद्मावती देवीचे मी चिंतन करतो। श्री गणेशाय नमः। श्री देवे नमः। मेधा ऋषी सुरतराजाला म्हणाले, हे राजा, महासरस्वतीची ती प्रतिज्ञा ऐकून सुग्रीव नावाच्या त्या दूताला अतिशय राग आला। त्याने शुंभ दैत्याकडे जाऊन त्याला सगळी हकीकत सविस्तर सांगितली। दूत म्हणाला, महाराज, मी त्या देवीला भेटून तुमचे ऐश्वर्य, तुमचा पराक्रम तिला सांगितला, परंतु ती तुम्हाला मुळीच जुमानत नाही। तिला तुमच्याशी युद्धच करायचे आहे। दूताने सांगितलेली हकीकत ऐकताच दैत्यराज शुंभ अत्यंत क्रुद्ध झाला। तो दैत्य सेनापती धूम्रलोचनास म्हणाला, तू आजच सैन्य घेऊन त्या उद्धट स्त्रीला माझ्याकडे घेऊन ये। ती सरळ बोलाने आली नाही तर तिचे केस पकडून तिला फरफटत घेऊन ये। वेळ पडल्यास तिच्या यक्ष, गंधर्व, देवता इत्यादी रक्षकांना ठार मार। त्या स्त्रीचा वध न करता तिला माझ्याकडे घेऊन ये। मेधा ऋषी म्हणाले, हे राजा, शुंभाने अशी प्रतिज्ञा करताच धूम्रलोचन 60,000 दैत्य सेना घेऊन निघाला। तो हिमालयाच्या त्या रमणीय प्रदेशात आला। त्याने हिमालयाला सैन्याचा वेढा घातला। त्यावेळी एकच हल्लाकोल झाला। आता काय होणार म्हणून देव आकाशातून पाहत होते। इंद्रादी सर्व देवगण गुप्त राहून आता देवी काय करते ते पाहू लागले। धूम्रलोचन देवीला म्हणाला, हे सुंदरी, तू लवकरात लवकर माझ्याबरोबर चल व दैत्यराज शुंभ निशुंभाचा स्वीकार कर। तू बऱ्या बोलाने आली नाहीस तर मी तुला पकडून नेईन। देवी म्हणाली, तुला दैत्यराजाने पाठवले आहे। तू मोठा बलवान आहेस, तुझ्याबरोबर मोठे सैन्य आहे। अशा परिस्थितीत तू मला जबरदस्तीने नेलेस तर मी तुझे काय करणार? मेधा ऋषी म्हणाले, राजा, ती चंडिका देवी असे म्हणाली असता धूम्रलोचन देवीला पकडण्यासाठी पुढे सरसावला। तेव्हा देवीने नुसत्या हुंकाराने धूम्रलोचनाला जाळून भस्म केले। ते पाहताच देवांनी आकाशातून देवीचा जय जयकार केला। देवीने धूम्रलोचनास जाळून भस्म केले हे पाहून दैत्यसेना भयंकर खवळली। 60,000 दैत्य सैन्य गर्जना करीत देवीवर धावून गेले। देवी आणि दैत्य यांचे घनघोर युद्ध सुरू झाले। हाणा, मारा, पकडा अशी गर्जना करीत देवीवर वृक्ष, पाषाण फेकू लागले। त्यावेळी अत्यंत क्रुद्ध झालेल्या देवीने अत्यंत धारदार बाण मारून दैत्याची शस्त्रास्त्रे, वृक्ष, पाषाण यांच्या मधल्यामध्येच तुकडे केले। देवीने आपल्या शस्त्रास्त्रांनी दैत्याची मुंडकी तोडून त्यांना जमिनीवर पाडले। जिकडे तिकडे प्रेतांचा खच पडला। त्याचवेळी देवीचा सिंह आपली आयाळ पिंजारून दैत्य सैन्यात शिरला। त्याने गर्जना करीत अनेक दैत्यांना पकडून ठार मारले। आपल्या धारदार नखांनी कित्येक दैत्यांची पोटे फाडली, मस्तके तोडली। जिकडे तिकडे रक्तांचे पाट वाहू लागले। बघता बघता दैत्य सैन्याचा नाश झाला। देवीने प्रचंड शंखध्वनी केला। देवांनी देवीचा जय जयकार सुरू केला। उरले सुरले दैत्य सैन्य जीवाच्या आकांताने पळत सुटले। दैत्य शुंभाकडे आले व त्याला म्हणाले, महाराज, त्या देवीने नुसत्या हुंकाराने धूम्रलोचनाला जाळून भस्म केले। देवीने दैत्य सैन्याचा संहार केला। एका तो शंखनाद, तो त्या अंबिकेचाच आहे। देव आनंदाने आकाशातून देवीवर पुष्पवृष्टी करत आहेत। आम्ही प्राणभयाने पळून आलो। ती देवी एकटीच आपल्या सैन्याविरुद्ध रणात उभी आहे। ती अत्यंत निर्भय व बलशाली आहे। आता पुढे काय करायचे ते आपणच ठरवा। देवीने धूम्रलोचनाचा वध केला। देवीच्या सिंहाने दैत्य सैन्याला फाडून ठार मारले हे ऐकता शुंभाच्या तळपायाची आग मस्तकाला गेली। त्याच्या डोळ्यातून क्रोधाग्नी बाहेर पडू लागला। संतापाने त्याचे ओठ थरथरू लागले। त्याने चंड आणि मुंड नावाच्या महादैत्यांना आज्ञा केली, तुम्ही आत्ताच्या आता प्रचंड सेना घेऊन हिमालयाकडे जा व त्या देवीचे केस पकडून तिला फरफटत माझ्याकडे आणा। प्रसंग आलाच तर तिच्याशी युद्ध करा व तिला ठार मारा। त्या देवीचे वाहन असलेल्या सिंहालाही ठार मारा। तुमच्याबरोबर प्रचंड सेना आहे व ती देवी एकटीच आहे। ती काहीही करू शकणार नाही। त्या देवीला धरा किंवा मारा, पण तिला माझ्याकडे आणा। तिने नुसत्या हुंकाराने धूम्रलोचनाला ठार मारले। तिचा देह कसा आहे हे मला पाहावयाचे आहे। श्रोतेहो, आता पुढील अध्यायात चंडमुंडाच्या वधाची कथा सांगणार आहे। ती सावध चित्ताने ऐका। या अध्यायाचे श्रवण पठण केले असता सर्व
पुरुषार्थांची प्राप्ती होते. या अध्यायाचे परम श्रद्धेने पठण केले असता सर्व सिद्धींची प्राप्ती होते, अंतिम मोक्षप्राप्तीही होते. याविषयी संशय बाळगू नका. श्री मार्कंडेय पुराणाच्या सवर्णकीय मन्वंतरातील देवी महात्म्यातील धूम्रलोचन वध नावाचा 6वा अध्याय समाप्त. श्री जगदंबा अर्पणामस्तु. शुभम भवतु.